बघा 50 वर्ष साधना केलं का? कोणाची गव्हर्नमेंट? पूर्ण भारतात कोणाची गव्हर्नमेंट आहे? बरोबर आहे. त्यानंतर 2000मध्ये अटल बिहारीने पेन्शन बंद केलं, जे रक्त देतात त्यांचं, आणि तेव्हा मोबाईल आला होता, आणि मध्ये जेलमध्ये टाकलं होतं शुभ सोरेनला वगैरे सगळ्यांना, असेच आतंकवादी असं जबरदस्त, कारण त्यावेळेस आम्ही रेडिओ याच्यात होतो. आणि त्यानंतर 4मध्ये फ्रॉड इलेक्शन, 9मध्ये फ्रॉड इलेक्शन. त्यावेळेस मोबाईल आलं, आणि 14 नंतर नेट आलेलं आहे. केस टाकलेली होती सुब्रमण्यम स्वामी अडवाणी आणि बॉम्बसेपनी आणि नरसिंह मुलाने. काय म्हणतात? इट इज नॉट फ्री अँड फेअर विथ वोटिंग मशीन. मग 14ला पेगॅसस आणलं, जासूसी केली. विठ्ठल विखे पाटील शिवसेनेमध्ये स्टेट फायनान्स मिनिस्टर, आणि हा विखे पाटील अपोजिशन काँग्रेसचे. रातोरात टोपी बदलली, आणि किती जासूसी केली. ती लक्ष्मी शुक्ला होती, पळाली ती आता. सगळं ब्लॅकमेलिंग केलं पेगॅसस. त्याच याच्यामध्ये भीमा कोरेगावचं काढ शिकलेल्या लोकांना, आणि त्याच्यात विटनेस कोण? हा चमडी चोर, नातींला झवणारा, पोरीला झवणारा, आईला झवणारा, आणि याला झवणारा, हा पूर्ण भारताला शाहू फुले आंबेडकर जिजाऊंचा अवलाद म्हणतात. कलंक आहेत हे साले मराठ्यांच्या अवलादी, सगळ्याच्या सगळं दिसत नाही डोळ्यात. एवढं फ्रॉड इलेक्शन झालं तरी. आणि त्यानंतर 19मध्ये परत सांगितलं की व्हीव्हीपॅट आणि याची 5% करायची 373 ठिकाणी हे, आणि 24पासून पूर्ण फ्रॉड इलेक्शन. आणि आता बघा, आता पूर्ण ना टोटल ना काय ते. जरांगे पाटील, आता ऐका, तुम्हाला सोल्युशन सांगतो मी. फ्रॉड इलेक्शन झालं आहे, काय राहिलं आहे तुमचं ते सांगतो. 85 करोड 5 किलोनी, बरोबर आहे. 13 करोड पोरं फिरत आहेत. तुमचं शिक्षण गेलं, तुमचं रोजगार गेलं, सगळं गेलं. आत्मनिर्भर 68,000 शाळा बंद केल्या. शेतकरी देशद्रोही, बरोबर आहे. त्यानंतर तुमच्यासाठी कायदे तयार केलेले आहेत. बघा, एक पक्ष प्रणाली, इंडिया अलायन्स आणि NDA अलायन्स हे दोन्ही आतंकवादी पार्ट्या आहेत, एकच आहेत. ठीक आहे. त्यानंतर तुमच्यासाठी एक पक्ष प्रणाली, ते जाईल ते येईल. त्यानंतर कॉमन सिव्हिल कोड, EWS आरक्षण, तुम्हाला काही भेटणार, तुम्ही आम्ही सारखे, बरोबर आहे. त्यानंतर 1 नेशन 1 इलेक्शन आणि EWS इलिगल रिझर्वेशन. बघा, 50 अगोदर आमच्यासाठी STसाठी आम्ही पुढारलेलो आहोत. OBCसाठी 62 क्रिमिनल, आणि मराठ्यांसाठी हे जे आहेत कोण, राजेशाही घराणेशाही, आरे हत्यारे पेशवाईचे, यांना हे. आणि EWS इलेक्शनमध्ये काही नाही, ते बाहेरच्या देशात ते आदिवासी लोक आहेत, बरोबर आहे. त्यानंतर महाराष्ट्रात ते अन्याय अत्याचार सांगतो, तुमचं शेतकऱ्यांना देशद्रोही एवढे मेले तर. त्यानंतर तो म्हणतो की करोडो लोकांची कत्ल केली, बांगलादेशमधून आणू आम्ही, पाकिस्तान आणू, CCNRC. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता काय बाकी राहिलं आहे? अत्याचार. बघा काय केलं. 94मध्ये नोव्हेंबर 94 114 गोवाला मारलं. 96मध्ये घाटकोपर 11 निरपराध लोकांना मारलं. खैलराजे कांड, या नाना पडोलेला कापून काढा भडव्याला, हा आहे खैलराजे कांडचा. त्यानंतर 14मध्ये याला मारलं, लोकनेता कोण? आपला मुंडे, गोपीनाथ मुंडे. त्यानंतर त्याला मारलं, कारण ते 2-3चं कांडे खातं जज लोयाला. त्यानंतर हेमंत करकरेला मारलं, तोही ब्राह्मण होता. कोणाच्या पिरियडमध्ये मारलं? जरांगे पाटील, दाभोलकरला मारलं. त्या मुश्रीफला विचारा ना. कोल्हापूरला त्यांना मारलं. तर आता मला सांगा की तुमच्या SC ST OBCचे जे आमदार खासदार गेलेत, कधी शिकलेत होते? 70 नंतरच गेले आहेत. तर हे सगळे दोन्हीही आतंकवादी, आरे हत्यारे आतंकवादी पार्टीज. कोणतं ऑफिस असो, पार्टीचं ऑर्डरप्रमाणे चालते का नाही? तर आता हे SC ST OBC न गरीब मराठ्याचे हे आदेशानुसार ऐकतात. हे शिकलेले आहेत का? सांगा मला, शिकलेले आहेत का? ते आदेश काय देतात? जा रे जा, असं असं बोलायचं, बरोबर आहे, ते बोलतात. तर हे कुठल्याही पक्षाचा जो 6चे 6 पक्ष एकच आहेत महाराष्ट्रात. ते येऊन समाजात येऊन तो एका जातीच्या विरुद्ध भडकवतो, तो महाराजाने भोगवतो, तो आंबेडकर करतो. तर हे आतंकवादी लोक आतंकवाद कोण फैलवतात? हेच फैलवतात ना. आणि मस्तपैकी पांढऱ्या चमड्या आणि पेन्शन घेतात 20 वर्षात तेच बसले आहेत ना. वर्ण व्यवस्थित ते घराणेशाही, राजेशाही आणि पेशवाई, बरोबर आहे. तर मला सांगा, आता तुमच्या याच्यात दंगा फटकवणारे आमदार, खासदार आणि मिनिस्टर कोण? SC ST OBC गरीब मराठे, यांना झोडपून काढा अगोदर. सत्य आहे का? सत्य आहे. आणि यांना विचारा, तुम्हाला संविधान अधिकार दिला आहे,
एकमताचा अधिकार स्वाभिमानाने जगायला, शिक्षण, रोजगार आणि हेल्थ. भडव्या म्हणा आम्ही तुम्हाला निवडून दिलं आहे, मंजूर आहे. पहिलं EVM-साठी आंदोलन करा, यांच्या घरात घुसून यांचा हात काय तोडून काढा भडव्याला. बरोबर आहे का नाही? आणि विचारा कुठं गेला म्हणा आमचं शिक्षण. मोठं झाड आहे तर ब्रांचपासून सुरुवात करावी लागेल का नाही? आणि यांना झोडपून काढा. आणि जो कोणी EVM-च्या विरोधात येणार नाही त्याला बायकॉट करा आणि त्याला सांगून ठेवा, गधड्या तू जर आता याच्यानंतर कोणाचे प्रचार करायला आलास तर कापून काढू. हे इलाज करा आता पूर्ण महाराष्ट्रात. जरांगे पाटील, दुसरा उपाय तुमच्याकडे नाही आहे. सगळे आतंकवादी बसले आहेत, कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी, ब्युरोक्रेसी, प्रेस, सगळेचे सगळे. आणि हे एकच आहेत. इंडिया अलायन्स ही तेच होय आणि NDA अलायन्स ही तोच होय. खरं आहे का खोटं आहे सांगा. महाराष्ट्र लोकांना माहीत आहे. 6च्या 6 पार्ट्या कोणाच्या आहेत? हे जे आले आहेत 5,000 वर्षापासून. आणि हे घराणेशाही, राजेशाही. 500 पेन्शन आहेत बघा. ग्रामपंचायत, नगर परिषद, कॉर्पोरेट, सगळे नात्याकुत्यातले. पनवेलला खून भावाभावाचं माहीत आहे ना काय काय चाललेलं आहे. आणि रंडीचा बाजार आहे, लोकशाहीचं नाव रंडी. आणि तो बघा हिटलर बसला आहे का नाही? उतरा जर कारण माझी पोरगीला प्रेग्नंट आहे ना, तीसुद्धा गर्भ पोरगी झाली ती यांच्या कामात येणार भोगासाठी, आणि पोरगं झालं तर हमाली करायला. सत्य आहे का? सत्य आहे. आणि माझ्या पोरींनो सगळं संपलं आहे. तुम्ही या आणि जन आंदोलन करा आणि बाळासाहेबांच्या मागे उभे राहा. तुम्हाला फुकट शिक्षण, सगळ्यांना 2-2 लाख आणि मी मिळवून दाखवतो. आणि जगाला सांगतो किती टॅलेंटेड लोक आहेत महाराष्ट्रात. इतिहासाचे 10 डिग्र्या घेतल्या असतील, सायन्सचे PhD, डॉक्टरेट. आणि वकील कोण आहे ते मला प्रश्न विचारा. माझा नंबर आहे 7499432896 आणि त्यानंतर नाव आहे. आणि त्यानंतर बाबासाहेबांना म्हटलं, अन्याय करण्यापेक्षा अन्याय सहन करण्याला पापे, एक दिवस मेंढ्या बागा सगळे जगा आणि हे काम करा. निघा. जय शिवराय, जय भीम, जय संविधान. मरेंगे मिटेंगे संविधान को बचाएंगे. बघा आता काय करा ते. फक्त तुम्ही तुमच्या ज्याला जन्म दिले आहे त्याच्या याच्यासाठी. नाही तर तुमचे पोरगी असो नाती नसो, ते गर्भ जे निघणार आहे बाय पोरगी निघाल त्यांच्या भोगासाठी आणि पोरगी त्याच्यासाठी. जय शिवराय, जय भीम.